हो मालूम ही नहीं है, मुझे मालूम ही नहीं है। साप्ताहिक विशेष रेल्वे येथे राजस्थान मार्गावरील प्रवाशांची संख्या पाहता कसं असावं। चे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब भाऊ पठारे तसेच आमचे मित्र सुधाकरराव मकासरे या सर्वांनी आज बैठक घेतली आणि महायुतीचा घटक पक्ष म्हणून सुरुवातीपासून रामविलासजी पासवान साहेब जे नेते दिवंगत यांचा एनडीए मध्ये सहभाग होता, साहेब मंत्री होते आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते जे ते महायुतीच्या विचाराशी सहमत आहेत। त्यामुळे आज त्यांनी जो योग्य निर्णय घेतला आणि आज आपले जे उमेदवार आहेत छत्रपती संभाजीनगर महायुतीचे लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार माननीय नामदार संदीपान पाटील भुमरे साहेब यांच्यासाठी ते इथून पुढच्या काळामध्ये पाठिंबा देऊन 2 नंबरचं जे धनुष्यबाणाचं बटन आहे त्याच्यासाठी प्रचार करणार आहेत। याबद्दल मी बाबासाहेब भाऊ पठारे व राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टीचे सर्व कार्यकर्ते यांचं येथे स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपण हा चांगला निर्णय घेतला। आपण जनतेपर्यंत माननीय नामदार संदीपानराव भुमरे साहेब हे निवडून कसे जास्तीत जास्त मतांनी येतील याचा प्रचार आजपासूनच ते सुरू करणार आहेत। याबद्दल धन्यवाद। लोक जनशक्ती पार्टी आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय केंद्रीय माजी मंत्री पशुपती कुमार पारसजी यांच्या आदेशाने आम्ही एनडीएचे घटक असून प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये सर्वानुमते आम्ही निर्णय घेतला की आपण एनडीएचे घटक आहोत आणि आपल्याला एनडीएच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा द्यायचा आहे। तर आमचे जिल्हाध्यक्ष सुधाकर मकासरे यांची बरोबर जे बोलणं झालं त्याच्यानंतर आमचे तालुका प्रतिनिधी तालुका अध्यक्ष सर्वांशी एकमतानं बैठक होऊन त्या बैठकीमध्ये ठरले की आपले लोकसभा छत्रपती संभाजीनगर महायुतीचे एनडीएचे आपले अधिकृत उमेदवार माननीय मंत्री साहेब संदीपानजी भुमरे मंत्री साहेबांना जाहीर पाठिंबा आम्ही पक्षाच्या वतीने जाहीर करत आहोत। मी प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पठारे, राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी SC ST सेल।